खर तर पारतंत्र्याचा काळ होता. एकाच वेळी पाच पाच आसमान्याने सुलतानी सत्ता उरावरती थेतेआट करत होत्या. त्यावेळेला स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून मातेच्या चरणावरती स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा जगाच्या इतिहासातला सर्वोत्तम राजा. ज्या राजानं स्वराज्याच्या प्रत्येक शत्रूला ठणकावून सांगितलं, कोल्या कुत्र्याचं फक्त स्वतःच्या चौकात पण कुठेही थांबून शत्रूची वाट दाखवणं, असं सह्याद्रीच्या क्षितिजावर स्वातंत्र्याचा सूर्य निर्माण करणारा सह्याद्रीचा सिंह छत्रपती शिवाजी महाराज. खर तर निसर्गाचा नियम आहे, एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही. पण हा निसर्गाचा नियम धुळीस मिळाला तो 350 वर्षापूर्वी या मराठी मातीत छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या स्वराज्याच्या वटवृक्षाखाली स्वराज्य रक्षण करणारा दुसरा वटवृक्ष जन्माला वाढला आणि तब्बल 9 वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वादळासारखा गोगावत राहिला. तो जगाच्या इतिहासातला अजिंक्य योद्धा, शूराबांचा शूर छावा छत्रपती संभाजी महाराज. स्वराज्य संकल्पन शहाजीराजे भोसले, ज्या माऊलीनं आपल्या अफाट इच्छाशक्तीच्या जोरावरती या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन छत्रपती बहाल केले, त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ. अज्ञानानं अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी शिक्षणाची मशाल पेटवली ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. ज्यांनी फक्त या देशाला संविधान दिलं नाही तर तमाम बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिलं, ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अवघाची संसार सुखाचा करेनं आनंद भरेनं तिन्ही लोकी असं म्हणणारी माऊली. ज्या मनगटात बळ भोती आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजाचा बनू शकतो. हे प्रशासनाचं प्रमुख सूत्र ज्यांनी या हिंदुस्थानच्या मातीमध्ये राबवलं त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अखंड मराठी मानाचा मानबिंदू असणाऱ्या या तमाम महामानवांना मी अकुल भेंडे सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास 350 वर्ष फक्त डोक्यावरती घेऊन आम्ही नाचतोय. आमच्या डोक्यात शिवाजी महाराज कधी जाणार? 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना असं काय दिलं असेल की ज्याच्या बळावरती शिवरायांनी वैभवशाली स्वराज्य उभं केलं? काय दिलं असेल असं मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना? विश्वास दिलाय. शिवबा रयतेसाठी स्वराज्य तुला उभं करायचं आहे आणि याच विश्वासाच्या जोरावरती शिवरायांनी रयतेचं स्वराज्य उभं केलं. ही ताकद होती त्या विश्वासामध्ये. आपण कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल, त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये असे 2 बांबू उभे असतात आणि मधून एक दोर बांधलेला असतो. मधून जो दोर बांधलेला असतो ना त्या दोरीवरून डोंबाऱ्याची 5-6 वर्षाची चिमुरडी पोर हातामध्ये एक बांबू घेऊन दोरीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत अगदी सहजपणे जात असते. अगदी सहजपणे. कशाच्या जोरावरती? तिला भीती नाही का वाटत की या दोरीवरून आपण खाली कोसळू? कधी त्या खेळाचं नीट निरीक्षण करा. जयती डोंबाऱ्याची 5-6 वर्षाची चिमुरडी पोर हातामध्ये एक बांबू घेऊन दोरीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पुढे जात असते ना, त्यावेळी तिचा बाप खाली तिच्या बरोबर खाली ढोल वाजवत उभा असतो आणि पुढे जात असतो. बाप जसा पुढे जाईल तसं पोरीचं पाऊल पुढे पडत असतं. त्या पोरीच्या मनात एक विश्वास असतो की चुकून यदा कदाचित या दोरीवरून आपला पाय घसरून आपण खाली कोसळलो तर खाली ढोल वाजवत उभा असलेला आपला बाप आपल्याला झेलल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास आमच्या पोरांच्या मनामध्ये आम्हाला निर्माण करता येईल का? आपले लेकरू जगाच्या तारेवरून चालत असताना त्याचा पाय चुकून घसरला तर तुमच्या विश्वासाचा ढोल त्याच्या कानामध्ये घुमत ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आमची. पण दुर्दैवानं आमचं पोरगं थोडं काही जगा वेगळं करू लागलं की लगेच आईबाप सांगतात, बाबा रे अंथरून पाहून पाय पसर. 350 वर्षापूर्वी मासाहेब जिजाऊ शहाजीराजे शिवरायांना म्हणाले नाहीत, शिवबा अंथरून पाहून पाय पसरा. असं जर म्हणाले असते ना तर स्वराज्य उभंच राहू शकलं नसतं. मासाहेब जिजाऊ शिवरायांना म्हणाले नाहीत, शिवबा पारतंत्र्याचा काळ आहे
5-5 आसमान्यांनी सुलतानी संकट उरावरती थैत्याग करतायत. आपल्याकडे सैन्य नाही, शस्त्रास्त्र नाही, मनुष्यबळ नाही. शिवबा आपण अंतरून पाहून पाय पसरलं पाहिजे. नाही सांगितलं समाजसाहेब जिजाऊंनी शिवरायांना ठणकावून सांगितलंय. शिवबा आज जरी इथली रयत पारतंत्र्याच्या अंतरुणावर झोपत असली ना, तरी उद्याचा सूर्य मात्र त्याच्यासाठी स्वातंत्र्याचाच उगवला पाहिजे. यासाठी तुम्हाला स्वराज्य उभं करायचंय. हा विश्वास आमच्या पोरांच्या मनामध्ये आम्हाला निर्माण करता येईल का? आपले लेकरू जगाच्या तारेवरून चालत असताना त्याचा पाय चुकून घसरला तर तुमच्या विश्वासाचा ढोल त्याच्या कानामध्ये घुमत ठेवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आमची. पण गेले 350 वर्ष झाली शिवाजी महाराजांचा इतिहास आम्ही ऐकतोय, शिव जयंती साजरी करतोय. पण खरंच शिवाजी महाराज आम्हाला कळाले का? 350 वर्षानंतर मला प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं कशासाठी? स्वतःला छत्रपती व्हायचाय म्हणून नाही, स्वतःला 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती बसायचाय म्हणून नाही. शिवरायांनी स्वराज्य उभं केलं इथल्या गोरगरीब रयतेसाठी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं जगणं होतं ते समाजासाठी. आज मात्र आम्ही जे करतोय ते जगणं आहे स्वतःसाठी. फरक पडला तो इथं. माणसं लक्षात ती राहतात जी समाजासाठी जगतात आणि माणसं विसरून ती जातात जी स्वतःसाठी जगतात. हा शिवचरित्राचा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. स्वतःसाठी जगणाऱ्या माणसांचा कधीच इतिहास लिहिला जात नाही. इतिहास त्याच माणसांचा लिहिला जातो जी माणसं समाजामध्ये राहून समाजासाठी जगतात. साधारणतः 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. गावामध्ये असणाऱ्या फुटपाथवर रात्रीच्या 12-12:30 वाजता भिकाऱ्याची 2 पोरं थंडीनं अंग कुडकुडत पडली होती. त्या ठिकाणी एक माणूस गेला आणि त्या माणसानं त्या पोरांच्या अंगावरती एक चादर आणून टाकली आणि जगातला सगळ्यात मोठा आनंद आपल्या वाट्याला आला. इतक्या आनंदात ती भिकाऱ्याची पोरं फुटपाथवरती चादर घेऊन आनंदानं झोपी गेली. 15-20-30 दिवस झाले, 6 महिने उलटून गेले. पुन्हा त्याच फुटपाथवरून जाताना त्या माणसाला फुटपाथच्या बाजूला असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये मध्यरात्री एक प्रेत जाताना दिसलं. त्या प्रेताच्या अंगावरती पडलेला एक पांढरा कपडा त्या ठिकाणी पडला होता आणि पोरं थंडीनं अंग कुडकुडतंय म्हणून तो पांढरा कपडा घेऊन त्याला बिलवून झोपली. सकाळ झाली. या माणसाने त्या पोरांना प्रश्न विचारला. रातभर स्मशानामध्ये एका प्रेताच्या अंगावरती पडलेला पांढरा कपडा तुम्ही पांघरून झोपला, तुम्हाला भीती नाही का वाटली? त्यावेळेला पोरांनी दिलेलं उत्तर काळी चिरून जाणार होतं. पोरं उत्तर देतात, आम्हाला मेलेल्या माणसांची भीती नाही वाटत, भीती वाटते ती जिवंत माणसांची. कारण मेलेली माणसं कधीही त्रास देत नाहीत, पण जिवंत माणसं मात्र अगदी जगू सुद्धा देत नाहीत. माणसाचं जगणं का बदललं इतकं? आम्ही जगतो फक्त स्वतःसाठी जगा, निश्चितपणे जगा. पण आपल्या जगण्यामधून थोडंसं जगणं आम्हाला समाजासाठी सुद्धा अनुभवता आलं पाहिजे. तर शिवाजी महाराज आम्हाला समजल्याचं म्हणता येईल. कारण शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती व्हायचाय म्हणून स्वराज्य बनवतं केलं. रयतेसाठी रयतेचं स्वराज्य शिवरायांनी उभं केलं होतं. 6 जून 1674 रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार होता. शिवराय मराठी साम्राज्याचे पहिले छत्रपती होणार होते. 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणार होते. ज्यावेळेला शिवराय रायगडाच्या पायऱ्या चढून त्या सिंहासनाकडे जात असतील ना, त्यावेळी राजाच्या डोळ्यासमोर उभा राहत असेल त्यांचा एक एक मावळा. आग्र्याच्या भेटीत पायी चेतणारा मदारी मेहतर, राजेगडावरती पोहोचेपर्यंत गोडखिंड लढवणारा बाजी, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं म्हणत शत्रूवरती तुटून पडणारा तानाजी होता जीवा म्हणून वाचला शिवा, असं ज्याचं यथार्थ वर्णन केलं जातं ते जिवाजी महाले. ही सगळी माणसं शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर उभी राहत असतील. मज दिली अयोध्या तुम्हा लाभले वैकुंठीचे नाव, तुम्ही लपला कुठे मला देवनी देवपणाचे घाव. हे शिव छत्रपतींनी आपल्या सहकार्याविषयी उद्गारलेले शब्द असतील कदाचित. कारण माझी ही सगळी माणसं खर्ची पडलेत, माझ्या सगळ्या माणसांनी बलिदान दिलंय, माझी सगळी माणसं लढलेत झुंजलेत म्हणून स्वराज्यावर राहू शकलोय, म्हणून मी छत्रपती होऊ शकलोय. ही भावना होती शिवाजी महाराजांच्या अंतरंगात. आज 350 वर्षानंतर आम्हाला प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी या मावळ्यांना असं काय दिलं होतं? पैसा, संपत्ती,
प्रतिष्ठा की राजकारणातले गादपद? अजिबात नाही. मग काय दिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी? कधीतरी विचार करून पहा. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरती सिद्धीच्या कैदेत आहेत. शिवा काशी नावाच्या न्हाव्याला बोलवलंय. शिवा धावतच आलाय. त्या शिवाच्या मनात एकदा तरी प्रश्न आला असेल का की छत्रपती शिवाजी महाराज तर पन्हाळ्यावरून सही सलामत सुटून जातील, पण मला मात्र मरण येऊ शकतं. घोडखिंडीत बाजी आपल्या मोजक्याच मायांना सोबत घेऊन जीवाची बाजी लावून लढतोय, झुंजतोय. त्या बाजीच्या मनात एकदा तरी प्रश्न आला असेल का की या लढाईत मला मरण येऊ शकतं. तानाजीनं बोराचं लग्न काढले. पत्रिका द्यायला शिवाजी महाराजांकडे आलाय. राजा म्हणतात कोंडाणा घ्यायचाय. सरळ दिशी तानाजी उठून उभा राहिलाय. राज मी घेतो कोंडाणा. शिवराय म्हणतात अरे तानाजी पोराचं लग्न काढलंयस. तानाजी म्हणतो राज आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. त्या तानाजीच्या मनात एकदा तरी प्रश्न आला असेल का की कोंडाण्यावरती लढायला गेलो आणि मला जर मरण आलं तर स्वतःच्या पोराचं लग्न सुद्धा उघड्या डोळ्यानं बघता येणार नाही. या मुलाच्या मनात असे प्रश्न आले असतील का? अजिबात नाही. कारण या सगळ्या मुलांना माहित होतं आमच्या आया बहिणींच्या आबरूच्या रक्षणासाठी, या मातृभूमीच्या रक्षणासाठी, या स्वराज्यासाठी आमच्या सारखे लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मात्र जगला पाहिजे. आणि या लाखांच्या पोशिंद्याला जगवण्यासाठी, स्वराज्यासाठी या सगळ्या माळ्यांनी प्राणाची आहुती दिली. लढले झुंजले शिवाजी महाराजांसाठी, म्हणून स्वराज्य उभं राहू शकलंय. असे मावळे आज आमच्या महाराष्ट्राच्या मातीत का तयार होत नाहीत? राष्ट्रासाठी, समाजासाठी जगणारे माळे आम्हाला घडवायचे आहेत, पण नाही. आम्ही फक्त जातीमध्ये आणि धर्मामध्ये संघर्ष करणारे मावळे निर्माण करायला लागलोय. म्हणजे आमच्याकडे हिंदू मुस्लिम वाद व्हायला लागला, मराठा माळी वाद व्हायला लागला, मराठा दलित वाद व्हायला लागला, मराठा धनगर वाद व्हायला लागला. का? कारण छत्रपती शिवाजी महाराज आम्ही कधीच समजून घेतलेच नाहीत. शिवाजी महाराज आमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. कधीतरी विचार करून पहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी 350 वर्षापूर्वी दिलेले विचार, राबवलेली धोरणं आज आमच्या महाराष्ट्राच्या या देशाच्या मातीमध्ये राबवणं फार गरजेचं आहे. कारण दुष्काळ पडला की आमचा शेतकरी आत्महत्या करतोय, गारपीट झाली की शेतकरी आत्महत्या करतोय, आणि मग कधीतरी आम्हाला आठवण येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकाळाची. मी असं अभिमानानं सांगूही शकत नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या किंवा स्वराज्यातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. मी असं म्हणणारही नाही, कारण तसं दस्तऐवजी सापडत नाही, आणि सापडला तरी तो खरा असेल याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही. पण हल्लीच्या 21व्या शतकातल्या या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या पाहिल्या की शिवाजी महाराजांच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी ऐश्वर्यात राहत नव्हता, धनदौलतीत राहत नव्हता, पण जे काही आहे त्याच्यामध्ये सुखी आणि समाधानी होता. छत्रपतींनीच या महाराष्ट्राच्या मातीतल्या शेतकऱ्याला बळीराजा बनवला. आज याच बळीराजाची अवस्था काय आहे? आज याच बळीराजाचा बळी देऊन त्या बळीचा बकरा बनवला जातोय. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार इथल्या कष्टकऱ्यांना, कामकऱ्यांना, शेतकऱ्यांना आणि आमच्या सत्ताधारी व्यवस्थेला सुद्धा सांगणं आम्हाला फार महत्वाचं वाटायला लागले. पण गेले 350 वर्ष झाले शिवाजी महाराज आम्हाला कळालेच नाही, आम्ही कधीच जाणून घेतलेच नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास एकीकडं आणि आमच्या विचारांची, आमच्या संस्काराची वाटचाल मात्र भलत्याच दिशेनं होताना पाहायला मिळते. आणि मग म्हणावंसं वाटतं, माफ करा राजे, सगळ्या जाती धर्माच्या रयतेचं स्वराज्य उभं केलं तुम्ही राजे. आज मात्र तुम्हालाच जाती धर्माच्या एका चौकटीत आम्ही बंदिस्त केलं राजे. स्त्रीच्या पदराला हात घातला म्हणून राजाच्या पाटलाचे हात कलम केलं तुम्ही राजे. आज मात्र कोपर्डीच्या ताईसाठी न्याय मागतोय आम्ही राजे. वयाच्या 16व्या वर्षी जिजाऊंच्या स्वप्नातले स्वराज्य उभं करण्यासाठी रक्त सांडलं तुम्ही राजे. आज मात्र 16व्या वर्षी प्रेम भंग झाला म्हणून पोरीसाठी स्वतःचं आयुष्य संपवणारे कित्येक महाभांग आम्ही पाहतोय राजे. हिंदू, मुस्लिम, मराठा, मान, धनगर सगळ्यांना स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र आणलं तुम्ही राजे. आज मात्र भगव्या, निळ्या, हिरव्या झेंड्यात आम्ही स्वतःला वाटून घेतलं राजे.
आग्र्याच्या भेटीत मागच्या रांगेत उभं केलं म्हणून बाणेदारपणे औरंगजेबाचा दरबार चढला तुम्ही राजे. आज मात्र पक्षानं निवडणुकीचं तिकीट द्यावं म्हणून पक्षश्रेष्ठींचे तळे आम्ही चालतोय राजे. माफ करा राजे, बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणणारे मावळे तुम्ही घडवले राजे. आज मात्र बचेंगे तो और भी पिएंगे असं म्हणणारे कावळे इथं घडतायत राजे. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बादशाही या सगळ्या शाहींना स्वराज्यामधून हद्दपार केलं तुम्ही राजे. आज मात्र दडपशाही, झुंडशाही आणि राजकारणातले घराणेशाही या सगळ्या शाहींना डोक्यावरती घेऊन नाचतोय आम्ही राजे. राजे, रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लावू नका असा सत्तादेश तुम्ही आपल्याच सैन्याला दिलात राजे. आज मात्र जेवायला भाजी नाही म्हणून उपाशी झोपणाऱ्या रयतेचा मतांसाठी वापर करणारे कित्येक राज्यकर्ते आम्ही पाहतोय राजे. राजे, पन्हाळ्या आणि आग्र्यावरून सही सलामत सुटून जाऊन संकटातून कसं सुटावं याचं प्रात्यक्षिक दिलं तुम्ही राजे. आज मात्र बिअर बारवर रेड पडल्यावर पळून कसं जावं याचं प्रात्यक्षिक इथले कित्येक तरुण दाखवतात राजे. आता तरी तुम्ही पुन्हा जन्मायावं असं वाटतं राजे. आमच्या सोडा सह्याद्रीच्याही डोळ्यात पाणी दाटतं राजे. माफ करा राजे, रयतेसाठी हिंदवी स्वराज्य उभं केलं तुम्ही राजे. पण या स्वराज्याचं सुराज्य करण्यात आज कमी पडतोय आम्ही राजे. माफ करा राजे. हे वास्तव आहे शिवछत्रपतींच्या आजच्या महाराष्ट्राचं. कधी बदलणार हे आणि कोण बदलणार? आम्हाला बदलावं लागेल. आम्हाला ही वस्तुस्थिती मान्य करून ते बदलण्यासाठी, समाज परिवर्तन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास कधीतरी समजून घ्यावा लागेल. कधीतरी विचार करून पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी स्वराज्यातल्या महिलांना 50% आरक्षण कधीच दिलं नव्हतं, पण 100% संरक्षण मात्र दिलं होतं. आज आमच्या महिलांना मी आरक्षण दिलं, पण संरक्षणाचं काय? आमच्या महिला, आमच्या पोरी या हिंदुस्थानच्या, महाराष्ट्राच्या मातीमध्ये सुरक्षित आहेत का? स्वतःच्या मनाला कधीतरी प्रश्न विचारा, काय अवस्था आहे आमच्या महिलांची? 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या महिलांना सक्षम, सबल करण्याचं काम केलं होतं. कारण हिरकणी सारखे कधी स्त्री रायाच्या बुरुजावरून खाली उतरते, त्या ठिकाणी जर दुसरा एखादा राजा असताना तर गडाचे नियम मोडले म्हणून हिरकणीला रायगडाच्या टकमक टोकावरून ढकलून दिलं असतं. पण शिवरायांनी तसं कधी केलं नाही. शिवरायांनी हिरकणीला बोलवलं, तिचा साडी सोळी देऊन सन्मान केला आणि राधे हिरकणीला म्हणतात लेकराच्या ओढीनं भयानक कड्यावरून उतरणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत माझा महाराष्ट्र कुणालाही कधी जिंकता येणार नाही. म्हणजे खऱ्या अर्थानं स्त्रियांचा सन्मान करणारे शिवाजी महाराज होते. आज आमच्या इथल्या महिलांचा मला सन्मान करता आला पाहिजे. केवळ सत्तेच्या राजकारणाच्या खुर्चीवरती आमच्या महिला बसल्या म्हणजे त्या सक्षम झाल्या, सबल झाल्या असं होत नाही. कारण आमच्या इकडं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जेव्हापासून 50% आरक्षण दिलंय तेव्हापासून गावागावामध्ये महिला सरपंच म्हणून निवडून यायला लागल्या, पंचायत समितीवरती महिला निवडून आल्या, ZP वरती महिला निवडून आल्या, पण केवळ सत्तेच्या खुर्चीवरती आमच्या महिला बसल्या म्हणजे त्या सक्षम झाल्या असं होत नाही. जेव्हापासून 50% आरक्षण मिळाले तेव्हापासून गावागावामध्ये महिला सरपंच म्हणून निवडून यायला लागल्या. कित्येक गावामध्ये परिस्थिती काय आहे? जरी महिला सरपंच म्हणून सत्तेच्या खुर्चीवरती बसत असल्या ना तरी कारभार मात्र पतिराजेच बघत असतात. ही वस्तुस्थिती त्या महाराष्ट्राच्या मातीमधली. असंच एका गावामध्ये मी एक दृश्य पाहिलं. एका गावात एक महिला सरपंच म्हणून निवडून आली. काळातळानं गावातल्या ग्रामसभेची मीटिंग भरली आणि त्या ग्रामसभेच्या मीटिंग मध्ये समोर बसलेल्या गावातल्या एका ग्रामस्थानं त्या महिला सरपंचाला प्रश्न विचारला, गावात रस्ते नीट नाही आहेत, ते कधी दुरुस्त होणार? त्यावेळी ती महिला सरपंच म्हणते, आमच्या ह्यांना विचारा. पुन्हा एक ग्रामस्थ उठून उभा राहिला आणि म्हणाला, गावात पिण्याच्या पाण्याची नीट सोय नाही, ती सोय कधी होणार? त्यावेळी देखील ती महिला सरपंच म्हणते, आमच्या. पुन्हा एक ग्रामस्थ उठून उभा राहिला आणि म्हणाला, गावातल्या प्राथमिक शाळेचं छत गळतंय, ते कधी दुरुस्त होणार? त्यावेळी देखील ती महिला सरपंच म्हणते,
वाटते आमच्या ह्यांना विचारा. एक नाही, दोन नाही, सगळ्या प्रश्नांना उत्तर आमच्या ह्यांना विचारा. शेवटी समोर बसलेला आणि वैतागलेला एक ग्रामस्थ उठून उभा राहिला आणि म्हणाला, बाई तुम्ही सरपंच झाला कशाला? त्यावेळी देखील ती महिला सरपंच म्हणते, आमच्या ह्यांना विचारा. म्हणजे केवळ सत्तेच्या खुर्चीवरती आमच्या महिला बसल्या म्हणजे त्या सक्षम झाल्या, सबल झाल्या असं होत नाही. जोपर्यंत महिलांना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळणार नाही, स्वतःचे कौशल्य, स्वतःच्या क्षमता, स्वतःचे विचार समाजात राबवण्याची संधी मिळणार नाही, तोपर्यंत आमच्या इथल्या महिला कधीच सक्षम आणि सबल होऊ शकणार नाही. ते जर सक्षम सबल करायचे असतील तर आम्हाला शिवराय कधीतरी समजून घ्यायला लागतील, मासाहेबजी जाऊनचे विचार कधीतरी समजून घ्यावे लागतील. कारण 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं गोळा करताना माणसांचं दिसणं नाही बघितलं, असणं जाणून घेतलंय त्यांचं. काय लढतो, कसा लढतो, किती स्वाभिमान आहे या मातीचा, या निकर्षावरती शिवाजी महाराजांनी माणसं गोळा केली. त्यांचं दिसणं कधीच बघितलं नाही. खाली आम्ही काय करतो, आम्ही फक्त वरवर दिसणं बघतो, आम्ही दिसण्यावरती विश्वास ठेवतो, असणं कधीच जाणून घेत नाही. मी बऱ्याच ठिकाणी एक उदाहरण सांगत असतो. संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या एका गावामध्ये एकदा एक आजी गावातले एका लग्नाला जाते. लग्नाला गेल्यानंतर गावातल्या सावकारीणबाईला ती बघते. सावकारीणबाई नक्क श्रीकांत सोन्यामध्ये मढून आले असतात. त्याची विचार करते, आयुष्यात एकदा तरी अशी पिवळी दिसेल, त्याशिवाय मी मरणारच नाही. खरं तर गावाकडे शेतकऱ्यांच्या बायका अशा पिवळ्या पाहायला मिळतात, त्या फक्त कावळी झाल्यानंतर. पण या आजीला तिचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. विचार करते काय करता येईल. शेवटी 8 दिवस दुसऱ्याच्या शेतात काम करते, 500 रुपये जमवते. ते 500 रुपये घेऊन बाजारात जाते आणि बाजारातून बेंटेक्सचे खोटे दागिने विकत घेते, जे दिसायला मात्र सोनं होतं पण असायला मात्र सोनं नव्हतं. आणि ते दागिने घालून ती आजी गावामधून फिरू लागते. आणि आजीला एवढे सगळे दागिने घालून फिरताना गावातली 4 धुरकट पोरं बघतात. पोरं विचार करतात, गड्यांनो अवघ्या महाराष्ट्राचं दुष्काळ असेल, इथं मात्र पैशाचा सुका दिसतोय. एक काम करूया, आज त्या म्हातारीच्या घरावरती दरोडा टाकून सगळं सोनं लुटूया आणि तसा बेट टाकून ते 4ही चोरटे रात्रीचं त्या आजीच्या घरामध्ये घुसतात. त्या म्हातारीच्या अंगावरचे सगळे दागिने ओरबडू लागतात. आता ते दागिने खोटेच होते, पण खोटे दागिने द्यायला तयार नाही. मी नाही देणार, मी नाही देणार. मग चोर काय गप्प बसून दागिने घेण्यात काय? चोर वैतागले, म्हातारीला बडवले, सगळे दागिने घेतले. ते दागिने घेऊन चोर जायला निघाले. घरातून बाहेर आले त्यावेळी त्याची म्हणते, न्या म्हणले न्या, सगळे मिळून 500चे. चोर वैतागले, खोटे दागिने घालून या म्हातारीनं आपल्याला फसवलं. अवघ्या रात्रीची मेहनत वाया गेली. चोर पुन्हा हाकण्यात आले, पुन्हा त्या आजीला मारायला लागले. त्यावेळी त्याची म्हणते, मारा म्हणले मारा, तुम्ही काय मारतायत? आमचे हे पिऊन आले की याच्यापेक्षा लय मारतात. म्हणजे सांगण्याचा उद्देश इतकाच की चोरांना तर खोट्या दागिन्यांना म्हणून चोरी करावी लागली होती, पण त्या आजीनं खाल्लेला मार मात्र खरा होता. आज आमच्या समाजाची अवस्था अशी झाली. आम्ही फक्त वरवर दिसणं बघतो, असणं कधी जाणून घेत नाही. म्हणून आमच्या समोरची आव्हानं दिवसेंदिवस वाढताना बघायला मिळत आहेत. आणि गेले 350 वर्ष झाली शिवाजी महाराज आम्ही जाणून घेतोय, वाचून घेतोय, शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकतोय. पण खरंच शिवाजी महाराज आम्हाला कळाले का? केवळ शिवजयंती साजरी केली म्हणजे शिवाजी महाराज आम्हाला कळणार नाही. केवळ घरामध्ये शिवाजी महाराजांचा एखादा फोटो लावला म्हणजे शिवाजी महाराज आम्हाला कळणार नाही. केवळ गळ्यामध्ये शिवाजी महाराजांचं एखादं लॉकेट घातलं म्हणजे शिवाजी महाराज आम्हाला कळणार नाही. हातामध्ये भगवा आणि कपाळावरती चंद्रकोर लावले म्हणजे शिवाजी महाराज आम्हाला कळणार नाही. शिवाजी महाराज जर जाणून घ्यायचे असतील तर शिवाजी महाराजांना डोक्यावरती घेऊन नाचण्याची नाही, तर डोक्यामध्ये घेण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. गरज आहे. का छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घ्यायचा आहे? साधी गोष्ट आहे. आज जर विचार करायचं झालं, समोर कित्येक तरुण पिढी असेल, मला फक्त इतकंच सांगायचं आहे, बाबांनो, आयुष्यात कितीही मोठे व्हा, कितीही मोठी नोकरी मिळवा, कितीही मोठ्या पदावरती जा, पण आयुष्यात कित्येक वेळा उपाशी राहून ज्यांनी तुमच्या पोटाला अन्न पुरवलंय, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन ज्यांनी तुमची स्वप्न पूर्ण केली, त्या आई बापाला मात्र आयुष्यात कधीच विसरू नका.
कारण आज कित्येक घरं मी अशी बघितली, घरात कुत्री पाळलेत पण आईबाप सांभाळायला लाज वाटते. घरात असणाऱ्या कुत्र्यांसाठी खूप महागडी बिस्किट आहे त्यांच्याकडं, पण घरात असणाऱ्या आपल्या म्हाताऱ्या आई बापांना भात शिजवून घालण्यासाठी हात नाही त्यांच्याकडं. का होते असं? याचं कारण हेच आहे, आमच्या पोरांच्या मनामध्ये लहानपणी जर आम्ही चांगले संस्कार पोचवले असते, चांगले विचार पोचवले असते, तर आमच्यावरती ही वेळ आलीच नसती. कारण कधी आमच्या पोरांना आम्ही सांगितला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, कधी आमच्या पोरांना मी सांगितले छत्रपती संभाजी महाराजांचे स्वराज्यासाठी बलिदान, कधी आमच्या पोरांना मी सांगितला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा इतिहास, कधी आमच्या पोरांपर्यंत आम्ही पोहोचवले स्वामी विवेकानंदांचे विचार आणि इतिहास? अजिबात नाही. आमच्या पोरांना मी सांगितला ऋतिक रोशनचा इतिहास, आमच्या पोरांना मी सांगितला आमिर खानचा इतिहास, त्या आमिर खाननं केलेले 2 लग्न आणि त्याची चर्चा तुमच्या आमच्या घरामध्ये सुरू आहे. नेते, अभिनेते आणि क्रिकेटर्स हेच जण आमचे आदर्श बनून गेलेत आणि त्याच्या पलीकडेही देखणे आदर्श मातीमध्ये घडतायत. त्याच्याकडे आमचं लक्ष का जात नाही? आज प्रत्येक आई बापाला वाटतं आपलं पोरग सरळ का वागत नाही, वर अति डॉल्बी सिस्टीम सवर नागावा डान्स का करतय, लगीन ठरल्याने टगुरा फिरलंय म्हणून बोंबलत का हिंडतय. आज प्रत्येक आई बापाला प्रश्न पडतो, काय करत नाही आम्ही आमच्या पोरांसाठी? वयाच्या 10व्या वर्षी पोराला हिरो होंडा घेऊन दिली, वयाच्या 15व्या वर्षी पोराला मोटर कार घेऊन दिली आणि वयाच्या 30व्या वर्षी पोरगे मेलं. अरे का मेलं? त्या पोराला हे अपेक्षित होतं का? काहीच अपेक्षित नव्हतं. मुळात ज्या संस्कारांची, ज्या विचारांची गरज होती, ते विचार आणि संस्कार आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवायला कमी पडलो. ही वस्तुस्थिती आहे. ते विचार, ते संस्कार जर पोहोचवायचे असतील तर आम्हाला शिवराय कधीतरी समजून घ्यायला लागतील, मासाहेब जिजाऊंचे विचार कधीतरी समजून घ्यायला परिवर्तन होणं शक्य आहे. तर खऱ्या अर्थानं आमची वाटचाल विकासाच्या दिशेने होणं शक्य आहे. केवळ मंदिरात जाऊन, मशिदीत जाऊन, चर्चमध्ये जाऊन परमेश्वर भेटणार नाही. कारण आज आम्ही वेगवेगळ्या प्रार्थना स्थळांना भेटी देतो. देवाच्या भेटीसाठी हजारो किलोमीटर दूर जातो. खरंच आम्हाला परमेश्वर भेटतो का? मग असतो कुठं परमेश्वर? देव असतो कुठं? एका मिनिटात सांगतो. बऱ्याच वर्षापूर्वी वायचेत नावाचा एक संत जपानमध्ये होऊन गेला. वयाच्या 25व्या वर्षी आपल्या आई बापाला सांगून चालला की मी घर सोडून चाललोय, परमेश्वर भेटल्याशिवाय मी घरी परत येणार नाही. वायजेन 30 वर्ष रानावर राहिलाय, परमेश्वराच्या शोधामध्ये भटकलाय, त्याला परमेश्वर भेटला नाही. शेवटी त्यानं ठरवलं आता घरी जायचं. तो गावात आला, घरासमोर आला. घराचं दार ठोकवण्यापूर्वी त्यानं घराच्या उघड्या खिडकीतून आत डोकावलं. तर त्याचे म्हातारे आईबाप देवाच्या देवाऱ्यासमोर बसून त्या देवाला प्रार्थना करत होते की देवा, भगवंता, तू जिथं कुठं असशील तिथून माझ्या लेकराला येऊन एकदा जाऊन भेट. कारण आज कित्येक वर्ष झाली माझं लेकरू तुझ्या शोधामध्ये वनवत भटकत असेल. तू जर त्याला भेटशील तर माझं लेकरू परत माझ्या घरी येईल. एकदा भेट त्याला येऊन. वायजेन ते दृश्य पाहिलं, त्याच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी आलं. तो धावतच घरात गेला, आई बापाच्या चरणाशी येऊन पडला. आईने पहिला प्रश्न विचारला. आईला चाहूल लागली. तिनं विचारलं, बाळा, ज्या कामासाठी तू गेला होतास तुझा तो परमेश्वर, तो देव भेटला का तुला? वायजेन म्हणाला, हो आई, भेटला मला परमेश्वर. आई म्हणाली, कुठं आहे? वायजेन म्हणाला, माझ्या समोर आहे. आई म्हणाली, कुठं आहे? आम्हाला का दिसत नाही? वायजेन म्हणाला, आई, गेले 30 वर्ष रानावनात वेड्यासारखा भटकत होतो, परमेश्वराला शोधत होतो, पण माझा परमेश्वर मला बाहेर सापडला नाही. याचं कारण असं, माझा परमेश्वर बाहेर कुठेही नव्हता, तर तो माझ्या घरात माझ्या आई बापाच्या चरणाशी होता. हे मला आज कळालंय. हे जाण्याची गरज नाही. अरे, जिवंत हाडामासाचा परमेश्वर आपल्या घरात, आपल्या आई बापाच्या रूपानं राहतोय. याचा कधीतरी विचार करायला शिका, याचं कधीतरी स्मरण करायला शिका, त्यांच्याकडून काहीतरी आदर्श घ्यायला शिका. हे संस्कारक्षम, विचारशील राष्ट्र घडवायचं असेल, येणारी भावी पिढी जर घडवायची असेल, तर आम्हाला विचार आणि संस्कार हे सगळे समजून घ्यायला लागतील. आमच्या महामानवांची, महापुरुषांची जयंती साजरी करायची ही एवढ्यासाठीच. आणि गेले 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावंत पुत्र असणारा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच पराक्रमी पुत्र असणारा या महाराष्ट्राच्या मातीनं शिवरायांच्या पोटी एक पराक्रमी
आम्ही पुत्र जन्माला घातला ते संभाजी महाराजांच्या रूपानं, पण ह्याच संभाजी महाराजांची बदनामी गेले 350 वर्ष आम्ही उघड्या डोळ्यानं सहन करत राहिलो. कारण संभाजी महाराज रगेल आणि रंगेल वेशनी रेखाटण्याचं काम केलं. अरे कुणी सांगितलं का होतंय असं? 350 वर्ष झाली हाच इतिहास आम्ही ऐकतोय का? कारण संभाजी महाराजांचा खरा इतिहास आमच्या समोर आलाच नाही. खरे संभाजी महाराज आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही. मग कसा होता शिवपुत्र निसर्गाचा नियम आहे, एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही. आणि हाच निसर्गाचा नियम धुळीस मिळातो या मराठी मातीत. कारण छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या स्वराज्याच्या वटवृक्षाखाली स्वराज्य रक्षण करणारा दुसरा वटवृक्ष जन्माला आला, वाढला आणि तब्बल 9 वर्ष या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वादळासारखा गोगावत राहिला. तो जगाच्या इतिहासातला अजिंक्य योद्धा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 10व्या वर्षी औरंगजेबाला त्याच्याच आग्र्याच्या दरबारात स्वाभिमानानं प्रत्युत्तर देणारा शिवपुत्र म्हणजे संभाजी महाराज. पराक्रमाचं दुसरं नाव म्हणजे संभाजी महाराज. एकाच वेळी इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि मोगलांचा गर्दन काळ करणारा युगधुरंधर राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. युद्धभूमीवरची गरज लक्षात घेऊन जगातलं सगळ्यात पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट निर्माण करणारा योद्धा म्हणजे संभाजी महाराज. वयाच्या 23व्या वर्षी शिवरायांनंतर या स्वराज्याच्या गादीवरती बसणारे दुसरे छत्रपती म्हणजे संभाजी महाराज. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, पारशी अशा तब्बल 18 भाषांमध्ये पारंगत असणारा पाचशे शास्त्रातला ज्ञानी म्हणजे संभाजी महाराज. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीशी दात ही आमच्या औकात सांगणारा मराठ्यांचा अभिमान म्हणजे संभाजी महाराज. फक्त 9 वर्षाच्या वादळी कारकिर्दीत या हिंदुस्थान मधल्या सर्वात मोठ्या बादशाह असणाऱ्या औरंगजेबाला फक्त 9 वर्षाच्या वादळी कारकिर्दीत या हिंदुस्थान मधल्या सर्वात मोठा बादशाह असणाऱ्या औरंगजेबाला घाम फोडणारा शिवपुत्र म्हणजे संभाजी महाराज. आणि वयाच्या 32व्या वर्षी शिवरायांनंतर आणि वयाच्या 32व्या वर्षी या मातृभूमीच्या रक्षणासाठी या स्वराज्यासाठी बलिदान देणारा शूराबांचा शूर छावा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. त्या संभाजी महाराजांची बदनामी गेले 350 वर्ष आम्ही उघड्या डोळ्यानं सहन करत राहिलो. कारण संभाजी महाराजांना रगेल आणि रंगेल रेखाटलं. संभाजी महाराजांचा खरा इतिहास आमच्यापर्यंत आलाच नाही. छत्रपती निसर्गाचा नियम आहे, एका झाडाखाली दुसरं झाड निसर्गाचा नियम आहे, पेरलं तेच उगवेल. महासाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या मनात चांगले संस्कार पेरले, तेच संस्कार संभाजी महाराजांच्या मनात देखील पेरले. मग मला प्रश्न पडतो, ज्या जिजाऊंच्या संस्कारात शिवबा वाढला त्या जिजाऊंच्या संस्कारात वाढलेला शंभू राजा रगेल आणि रंगेल असूच कसा शकतो? कधीही जगाचा इतिहास मागे वळून पहा. कित्येक राजे झाले, महाराज झाले, सम्राट झाले, बादशाह झाले, त्यांच्यामध्ये एक गोष्ट मात्र समांतर होती. ज्या राजांकडं शारीरिक सामर्थ्य जास्त होतं त्यांच्याकडे तुलनेनं बौद्धिक सामर्थ्य कमी होतं, आणि ज्या राजांकडं बौद्धिक सामर्थ्य जास्त होतं त्यांच्याकडं तुलनेनं शारीरिक सामर्थ्य कमी होतं. पण या जगाच्या इतिहासातला एकमेव असा राजा आहे ज्याच्याकडे शारीरिक सामर्थ्य तर होतच, पण त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं जास्त बौद्धिक सामर्थ्य होतं. तो राजा म्हणजे शिवपुत्र संभाजी राजा. त्या संभाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घेणं आज फार महत्वाचं आहे. कारण संभाजी महाराजांनी वयाच्या 32व्या वर्षी स्वराज्यासाठी बलिदान दिलंय. मनात आणलं असतं ना, शत्रू समोर झुकले असते, नमले असते ना, तर आईशारामात 100-125 वर्षाचं आयुष्य जगू शकले असते. अरे मग का बलिदान दिलंय? अरे किती अनैतिक अत्याचार सहन केले. तब्बल 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीमध्ये संभाजी महाराजांनी विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना सहन केल्या. कुणासाठी? आमच्यासाठी, रयतेसाठी, कष्टकरी कामकरी आणि स्वराज्यातल्या शेतकऱ्यांसाठी. त्या संभाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घेणं आज फार महत्वाचं आहे. कारण ज्या योद्ध्यानं स्वराज्यासाठी बलिदान दिलंय त्या योद्ध्याचा इतिहास हा इतिहासाच्या पानांमध्ये केसवर
अक्षरांनीच लिहिला जाऊ शकतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आम्हाला समजून घ्यावी लागेल. माझ्या राजानं स्वतःचा पुत्रही असाच घडवला. अज्ञात कवी म्हणतोय, अहो अज्ञात कवी म्हणतोय, राजे तुमच्या सावलीने सूर्यही झाकला असता, पाहून पराक्रम तुमचा मुजऱ्यासाठी चंद्रही वाकला असता. पण आमच्या डोळ्यासमोर तुमच्या रंगीन कथा रंगवल्या गेल्या, तुमच्याच रक्तानं पावन झालेल्या इंद्रायणी आणि भीमाई भंगविल्या गेल्या. राजे, आम्ही तुमच्याच रक्ताचे असून सुद्धा आम्ही फितुरांचा जयघोष केला. तुम्ही मातीसाठी मरून सुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला. कसं सहन केलं तर राजे? तपसळ्या डोळ्यामध्ये घुसताना आमच्या तर डोळ्यातून पातळ होता, इवलासा कचरा डोळ्यात खुपताना आमच्या मेंदूत मुंग्यांचा कहर होतो. जर जीभ दाताखाली आली, पण कसं सहन केलं तर राजे, जेव्हा तुमची जीभ छाटल्या गेली? किती आकांत झाला असेल मस्तका, कानातून धुराचे लोट उठले असतील, अंगावरची काठी सोलताना जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंब पेटले असतील. राजे, जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंब पेटले असतील, तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या लांडग्याचे आत्मही सरले असतील, शिरा कापणाऱ्या सैतानाचे हातही थरथरले असतील. राजे, हातही थरथरले असतील. किती सहन केले शंभूराजे तुम्ही आमच्यासाठी. खराय, या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं शिवरायांच्या विचारातून आपण काय घेऊन जायचं? एक उदाहरण सांगतो जाताना. उदाहरण काल्पनिक आहे, पण वस्तुस्थितीला अनुकूल आहे आणि आपल्या प्रत्येकाला आयुष्यभर जगण्याची प्रेरणा देणार आहे. एकदा एका जंगलाला आग लागते. एक चिमणी आपल्या चोचेमध्ये पाणी भरून त्या आगेवरती आणून ओतत असते. पुन्हा जाते, पुन्हा चोचभर पाणी घेऊन त्या आगेवरती आणून ओतते. चिमणीची बराच वेळ गंमत सुरू असते. शेवटी शेजारी उभा असलेला कावळा न राहून त्या चिमणीला प्रश्न विचारतो की, चिमणे, तुझ्या चोचभर पाण्याने या जंगलाची आग विझणार आहे का? त्यावेळी ती चिमणी उत्तर देते, मला माहित आहे, माझ्या चोचभर पाण्यानं या जंगलाची आग कदापि विझणार नाही, पण ज्या वेळेला या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यामध्ये नाही तर आग विझवणाऱ्यामध्ये घेतलं जाईल. मला वाटतं इथे उपस्थित प्रत्येकाचं नाव येणाऱ्या भविष्य काळामध्ये गावाची, समाजाची वाट लावण्यामध्ये नाही तर समाजाला विकासाची वाट दाखवण्यासाठी घेतलं जावं, तर शिवाजी महाराज आम्हाला समजल्याचं म्हणता येईल. या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्या या नवे पारगाव गावामध्ये आपण या ठिकाणी मला बोलवलं, माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि जाताना शिवरायांना वंदन करून फक्त इतकंच म्हणेन, श्वासात रोखून वादळ, डोळ्यात रोखून याग, तेव्हा आमचा छत्रपती एकदा मराठी वाग, हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद, धन्य धन्य हा महाराष्ट्र आणि धन्य तो जिजाऊंचा पुत्र. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.